वेलकम बॅक युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. आता मी चालले कुठं. आजचा विषय आहे आमच्या तल्यावर पाणी किती साचले ते बघायला. आणि भरपूर पाऊस पडते बघू शकता. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही कारण रेड अलर्ट रायगड मध्ये. म्हणून जरा बघून येतो कसा वातावरण आहे, कसा पाणी काय काय पाणी भरलंय काय नाही. धरण भरलंय का ते पण दाखवचा प्रयत्न करतो. चला भेटूया. गाईज आता आम्ही निघालोय तळ्यातलं पाणी बघायला आणि बघू शकता वातावरण असं झालेलं आहे. एक नंबर निशांत तिकडून आलं छत्री घेऊन. आमच्याकडे तुळशी बागा कधी आल्यात. त्यांनी चालू छत्री घेऊन हे बघा आमचे हिरा होते तिकडून. आणि चाललोय आता पाणी किती वाढलंय ते बघायला, कारण बाहेरून चाललंय गावातून नाही. चला ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता की निसर्गाचा कसला हिरवगार वातावरण. ऊन पडत होता तवा नुसता पाण्याची वाट बघितली आता पाणी पडलं तर बोलतात काय पाणी पडतंय साला भरून टाकलंय. पडते तर पडते त्याला पण शिव्या देतात काय बोलायचं. गाईज आता बघू शकता आम्ही या रोडला आलो. आपल्याला इकडं नाही इकडे जायचं. कुठं आम्ही चालू आता बाईवर आमचे म्हणजे विहिरी जवळ. तिथं पाणी साचलंय आलू ये र. ते मातोश्री चल बघू शकता. किती पाणी भरलंय शेतात. या शेतात आम्ही बॉल बील बघायला यायचो. आता तोच शेत भरलाय पूर्ण फुल. जरा हळू यावं लागेल चिक्कड जाम झालंय. कसा बोलायचा माणसाने. आईच बघू शकता किती भरलंय बघा. हे बघ जायला वाट नाही आता इथून जायचं कसं काय. सगळा भरलाय. बघू शकता हे बघ ते भरलाय इकडे सगळा पाणी फुल एकदम भरलाय. गाईज आता काय सांगणार आता निशांत चाललाय आता बघू शकता फर्स्ट टाइम चेडी घातलेली आहे. आणि बघा पाणी आता आम्ही चाललोय तल्यावर जिथवायच्या मंदिरा जवळशी. चल पुढं ठाकूर चल. लवकरच तुम्हाला दाखवतो तळा किती भरलाय. कोण आहे र. सगळे मित्र झालेत पाणी बघायला किती पाणी भरलंय किती नाही. थांबा. हे आमचं दोघजण चाललंय क्रिश. हे चालन बोर बघायला न्यूजवाले आलेत. धाव धाव. गाईज आमचा तर मस्त ते फॅन भेटले मोठू. आणि आता बॅटर भेटलेला आहे. आणि कस वातावरण बघू शकता गावाकडचा. आणि निशांत चाललाय कुठं छत्री घेऊन. तुला काय पेक्षा जास्त येतो. हे बघ हे बघ हे बघ हे बघ ते पाणी भरलं. कसला पाणी भरलं. पुष्कळ निघलेला आहे पाणी भागासाठी न्यूजवाले आले आहेत आमचे. आणि हा पाणी तर मोबाईल नि धर. ए जोर आहे काय. आमच्याकडे उजवन चरले बघू शकता गाईज जरा पाणी आहे. पाण्यात खेळून भिजव. एवढा पाणी भरलं बघू शकता. आमच्या पॅन्टी पण भिजलेल्या आहेत. आता काय सांगू शकते पॅन्टी डोक्यावर पाणी आहे. हे बघा ते पाणी आहे. तो इकडून येते पाणी. बघू शकता काय अजून पाणी अरे काय करू थांब थांब. खिचन धर ह्यो मोबाईल धर तू बाबा खिशान टाक खिशा इथं. एवढा पूर आलाय जिथे गावात चालायला जागा नाही राहिली. आखरी खवलला पालाला जागा आहे तर चालायला जागा राहिली नाही. काही जेवढा पाणी भरलेलं आहे.
मंजितोच्या मंदिरात जवळच एवढी घाण बिन सगळी वावत चाललेली आहे. हा तला आहे निखिल म्हात्र्यांचा पूर्णपणे भरलेला आहे. बघू शकता डोक्यावर पाणी आहे, जायला जागा नाही आम्हाला. बघू शकता गाईज आम्ही डोक्यावर पाण्यातून चालतो, इथून पाणी येते नलका पूर्ण फुल पॅक. आणि इकडं डीपी जवळ पाणी भरलंय. जरा सावकाश यावे येता वेळेस. थांब, त्या आळ्याला गाडी आणली बुडव सगळी. थांब, हे बघ कसा गाडी, याला काय वाटतंय का नाही गाडी ठेवायचं काय? अरे चलो चाललोय. हे बाई नाक करायला लागते बघा गाडीचा, त्याला पूर्ण वायरलेला आहे. बघू शकता काय? आणि तो वट पौर्णिमेचं सगळं नवरं वावतं गेलं ना त्यांचं. सावकाश येता वेळेस हा लाईटीचा पूल आहे. अरे बघू शकता बाई गाईच एवढा पाणी आलं ना, त्याला पूर्ण तलाच्या या साईडला पायऱ्या आहेत ना, सगळ्या पायऱ्यात बुडल्यात. मग आम्ही पण मागची भिजलेलो आहे. बघू शकता पाऊस झाला थेट. पूर्ण बुडालाय गाईज. चला आम्ही आता पुढे दाखवतो तुम्हाला. ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता जाम मोठा झालेला आहे. जिम जातो, जिम लावून एक सिस्टर दाखव र. हा हे बघ आमचं मेकॅनिक बघ. गाडी येऊन जाता इकडं, जायला लावतो इकडं. गेलं वावत 7 फेरे झाले यांचं. पाणी भरला इकडे वड. आता काय करतील? बाबा तिकडे सुटलं काय ठेवलं नाही वाटतं फाला बिला. ही गाडी पाण्यात फसलेली आहे. भावेश तिकडून नको जा. भावेश काय बघू शकता फुल पूर आलेला आहे. जिथे गावात सगळी 2-3 पोरा वावती गेलेले आहेत. आणि डिप्रेशन 2-3 पोरा वावती गेलेले आहेत. आणि निशाम नीट घे, किती नीट घेऊ अजून. तो त्याला पण वायरला आमच्या गावांचा न्यूज चॅनल मध्ये येणार आहे. दुपारी रात्री येते येणार काय काही बघू शकता. आमचे तल्यावर मुळे आल्यावर त्याला वायरला आणि फंटू बिंटू जाता. हे बघू शकता माणसं आली पकडायला. एक फंटू वावता गेलेला आहे. पूर आला बघू शकता बाई. तू नको जा, जाशील वावता. पब्लिकचं जावायचं वांद आहेत मस्त मम्मी जवळ. काहीतरी असते कार्यक्रम ते दाखना येत नाही ना, सगळा बुडाला आहे. याला लोटा पाणी आहे, तिथे बांग घालतो त्याला. बघू शकता माणसाला जायला पण वाट राहिली नाही. असा बघू शकता हळूहळू एकदम चालेला आहे पाण्यात. जाईल नाही, भीत आहे ती. काहीच बघू शकता. आम्ही आता त्या संकटातून बाहेर निघालो, म्हणजे तिथं पूल जायला वाट नव्हती. आता आमचा इरा म्हणजे आपली इरा पहिला समजायचा आम्ही पुढचा आपला धरण भरला. आणि बघ इथं गोदऱ्या सुकत लावल्या तरी पण काढा कोण नाव घेत नाही. कारण पाणी एवढं आलं की बघू शकता सगळ्या पायर तलाच्या बुडल्यात. मासं पण आहेत बघ ते बघ. किती मासे आहेत. हा हो ते चालत नाही कोण गाराला कपडे. हो पागा आला बघ. तरी आम चालले आहेत पाक टाकायला. टाकला पाक. नशीब नीला तो काय करेगा पांडू. आहे नशीब आहेत तर गांडू. बघू निक्कीला मावरा लागतोय का नाही. काहीच ना आला. भुवनला परत बघ भुवननी मासा टाकलेला आहे पाग. गाईज एक मुलगा आलाय तो पागासाठी. बघू शकता इकडे भुवन. त्याला वाटलं काय फंटू बिंटू आलं गुटलं जेव्हा टाइम होईल
आता जस्ट आलाय थोडा लवकर या आता गेला. काहीच बघू शकता मच्छी पकडासाठी लोक येतात. काहीच भेटू शकत नाही वाहन पण जास्त आहे. काहीच बघू शकता आमचा डान्सर आलाय निखिल म्हात्रे. काय कुठे गेलतास? उद्वन चालले इथं आणि बालदादा पण आले. बालदादा काय सांगू शकतात तल्याबद्दल? आज आमच्या तल्याची परिस्थिती पाहू शकता तुम्ही, किती घाण आहे याच्यात. एवढा पाणी आला तरी ती काय घाण बाहेर जात नाही. पण आज बघूया, आज पूर आलेला आहे. त्या पुराचा काय फायदा होतोय बघूया. मासली पकडणारी आपली व्यक्ती आहेत, 2 इथे मित्र आहेत. मोठा बघा किती मोठा बंटू झालाय. हे दाखव भाईला पंटूच भेटलेला आहे बघू शकता. काय तो हाल चालतेला आणि पंटूच बघू शकता. आता सगळी मसंबट्टी पूर्ण बुडालेली आहे. पण मसंबट्टीवरती पाणी चढला नाही. सकाळी चढलेला आता उतरलेला आहे. आता आम्ही चालू आहे आता कोशिम खारी. किती पाणी भरलंय, शेता कोणची बुडाली ती बघण्यासाठी. काहीच बघू शकता इथं जाळं पण टाकलेले आहेत. उदवणीची जाळं असतात. ढोल मासली याची तयारी असते यांची. कोणतरी वयस्कर असेल त्याला माहिती असेल इथं मासले वगैरे येत असेल. काहीच बघू शकता पूर्ण इथलं वातावरण सगळा बुडत चाललं. स्टेशन असेल ते मला खाली पडेल स्टेशन. आणि एवढा वाईट वाटते ना. लोक बोलत पाऊस नको, पाऊस न पडत, पाऊस नका घ्या पाऊस. एवढा पडलाय ना तो वाट लावलं होतं. आमचे पॅन बिन सगळे भिजलेत. आता मला मी कोशिंग करेन बघू स्टेशनची इथं पाणी पण साचलेलं आहे. कोणच्या गाड्या बिड्या इकडे येणार याच्या आतमध्ये गावाचा संपर्क तुटलेला आहे. कारण तल्याचं पाणी वायरल्यामध्ये मुली सगळ्या वाट लागलेले. हे जर नीट जाऊ चल. काहीच बघू शकता. आणि इथं कोशिंग करून पूर्ण बुडालेलं आहे. सगळी शेता वगैरे सगळी वाट लागली शेतांची पूर्ण. आणि आता मी आलो दाखवायचं आता ब्लॉकमध्ये असं कंटिन्यू राहील. बघू शकता तुम्ही पूर्ण शेता बुडालेले आहेत. हे दार लावलेले दार पण ते झाकून उरले सगळे बुडालेले आहे पाण्यात. बघू शकता पूर्ण पूर परिस्थिती झालेली आहे. अजून कंटिन्यू पाऊस राहणार आहे. आणि पावसाचा सांगता येत नाही, पाऊस कधी जाणार नाही. कंटिन्यू पाऊस आहे. सगळे रस्ते बुडाले, पॅक झाले रस्ते. आता मी इकडं बघू शकता सगळा पाणीच पाणी. गाईच बघू शकता आतमध्ये ते बदक आले, बदक 2 पावसाचा आनंद घेण्यासाठी. आणि आता आम्ही चालू ते कोशिम खाडीची त्याला पुढे चालू पूर्ण भरलाय. सगळे वाट लावली बघू. कशी लोक शेतात लावणार बघा तुम्ही. ट्रेनचं इथं पाणी आता आलेलं आहे थोडक्यात बघू शकता. काही आता आम्ही घरी जातो आधी. हे बघू शकता त्याला पूर्ण घाण झालेलं आहे. पूर्ण घराची वाटलेलं आहे. कोण लक्ष द्यायला तयारच नाही. आणि इथं परत आम्ही चालू आहे बघू शकता. आता किती मावरा भेटला आहे. परत ती असेल पब्लिक वाढलेली आहे. काहीच पब्लिक वाढलेली आहे. आणि मी चाललो आहे आता बघू शकतो. तुम्हाला दाखवतो. तर बघा इथं किती पाणी आहे. हे तल्यातून बाहेर पाणी येतं. गाईज आता मी आलोय घरी. आता ब्लॉग एंड करतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.